ठाकरेंच्या शिवसेनेकडून बंडखोर खासदारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेत। बंडखोर खासदारांशी संपर्क साधण्याचा ठाकरे सेनेचा प्रयत्न आहे। अंबादास दानवे यांनी मराठवाड्यातील खासदारांशी संवाद साधलाय। संजय दिना पाटील यांच्याशी देखील ठाकरेंनी संपर्क वाढवलाय। सचिन अहिर, रमेश कोरगावकर हे संजय दिना पाटील यांच्या संपर्कात आहेत। तर ठाकरे गटातील बंडखोर खासदारांची मनधरणी करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू झालेत। खासदारांच्या बंडाची चर्चा सुरू झाल्यापासून संबंधितांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय। मराठवाड्यातील खासदारांशी संपर्क साधण्यासाठी शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पुढाकार घेतल्याचं सूत्रांचं सांगणं आहे। मंगळवारी रात्रीपर्यंत काही खासदारांचा त्यांच्याशी संपर्क झाला होता। तसंच ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्याशी आमदार सचिन अहिर आणि माजी आमदार रमेश कोरगावकर यांनी वारंवार संपर्क साधल्याची माहिती आहे। या सगळ्या घडामोडींचा अहवाल थेट उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवला जात असल्याचंही कळतंय। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याशी। पद्मेश, नक्कीच आपण जर पाहिलं तर आधीपासून देखील जे शिवसेनेकडून संपर्क करण्याचा प्रयत्न आता या सगळ्या ज्या खासदारांना करण्यात येते आणि त्याचबरोबर जी मराठवाड्याची जबाबदारी आहे ती स्वतः अंबादास दानवे यांच्याकडे देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर मुंबईतील जो खासदार आहे संजय दिना पाटील यांची जबाबदारी स्वतः सचिन अहिर घेतात। कारण सचिन अहिर यांनीच संजय दिना पाटील यांना पक्षात आणल्याचं आपल्याला माहिती आहे। आणि त्याचबरोबर काल दुपारपासून अनेक जे नेते आहेत ते स्वतः अनेक खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचबरोबर स्वतः उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांच्या मार्फत देखील आता खासदारांना कसं परत आणता येईल यासाठी संपर्क केला जातोय। आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील जवळपास अनेक जे खासदार आहेत हे अंबादास दानवे यांच्यासोबत त्यांनी काम केले, त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आलेली आहे। बरं, धन्यवाद पद्मेश दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।